myself, we are here is 38 year district learning students. Our project is of magnet various appliances in industrial automation in medical appliances. My team members are Miss Vaishnavi and Miss Komal Chandra. So प्रोजेक्ट कनेक्शन बघूया. सो आपण इथे कनेक्ट केला आर्डिनो बोर्ड. त्याच्या थ्रू आपण स्वतः पीसीबी डिझाईन करून आर्डिनो बोर्ड तयार केलाय. त्याच्यानंतर हा एलईडी यूज केलाय, मोटर यूज केली फॉर द डिटेक्शन ऑफ रोटेशन्स, आणि हे एक मॅग्नेट आहे आणि हा आपला सेन्सर आहे जो आपण स्वतः बिल्डअप केलेला आहे. इथं आपण ऍप्लिकेशन घेतले, मोटर घेतली, ती मोटर आपण डिटेक्ट करण्यासाठी यूज केला. सपोज आपण मोटर चालू केलं की आपल्याला काउंट करायचं किती वेळा रोटेट होतीये, त्यासाठी आपण मॅग्नेट सेन्सर यूज करून काउंट करू किती वेळा रोटेट होते. आपण गाडी गाडी आहे, गाडी किती वेळा रोटेट झालीये चेक करण्यासाठी आपण सपोज आपल्याला जसं रोटेट होतं तसं इथे रोटेशन काउंट मेजर केलं जातं. आणि जेव्हा हे मेटल कुठे येतंय मॅग्नेट, तेव्हा इथे आपल्याला दिसतंय मॅग्नेट इज डिटेक्टेड म्हणून. त्याचे ऍप्लिकेशन मेडिकल डिव्हाइस मध्ये यूज केला जातो. हे रोटेशन काउंट डिटेक्ट करण्यासाठी इथे रोटेशन काउंट आणि मॅग्नेट डिटेक्ट. मेडिकल ऍप्लिकेशन मध्ये कसं वापरू शकतो आपण याला? आणि याच्यासाठी आपण हा कोड केलेला आहे. त्याच्यात आपण डिले वगैरे सगळं दिलेलं आहे आणि सेल्स मध्ये कंडिशन. कुठल्या सॉफ्टवेअर मध्ये केला आहे आपण? आर्डिनो ठीक. 2 आर्डिनो का वापरला तिथं? इथं पण आर्डिनो दिसतो, इथं पण आर्डिनो दिसतो. सर हा वर्किंग आर्डिनो आहे आपला. विथ द हेल्प ऑफ दिस याच्या फंक्शनॅलिटी घेऊन आपण याच्यात कोड केलेला आहे. अच्छा, प्रोग्राम करण्यासाठी वापरलाय. येस. आणि फीडबॅक असं आहे की मग त्याचे 5 दिवस शॉप छान येतं आणि आम्हाला नॉलेज काय आमच्या हाताने केला सुद्धा नव्हता. पीसीबी डिझाईनिंग वगैरे आम्ही कधी बघितलं पण नव्हतं. श्रीकांत आम्ही स्वतः केलं. ते करता काय मला खूप भारी वाटलं. रेडीचं फिटिंग चांगला आम्हाला. फिटिंग पण खूप सपोर्टिव्ह होती. माझा फ्रेंड म्हणून सगळ्यांनी आम्हाला सो थँक्स फॉर दॅट. थँक्यू सर. थँक्यू. विशाल जामगे, यश बागुल. My project is a RC control card. It consists of 1 motor, 2 motors, battery, PCB, and a LN motor guard. Okay. यावेळेस आपण आरसी कार बनवलेली आहे. आरसी कार मध्ये आपण स्वतः डिझाईन केलेलं PCB अटॅच केलेलं आहे त्याला. त्याचबरोबर आपण जे सेन्सर्स वगैरे आहे ते त्याला अटॅच केलेले आहे. त्यात आपण मोटर वगैरे यूज करून आणि या जॉयस्टिकच्या याने कंट्रोल वगैरे करतो. तसंच त्यात आपण आयसी थ्रू ऑर्डिनो थ्रू प्रोग्रामिंग केलेली आयसी, त्यानुसार वर्क करतो. त्यात आपण आता हे टर्निंग वगैरे होतोय. खाली घ्या. यामध्ये कमांड केलं आहे त्याच्यामध्ये एलियन मोटर जेव्हा यूज करायला येते तुझं कंट्रोल कर. कुठे यूज करू शकतो आपण हे ऍप्लिकेशन? काय याचं? ट्रान्सपोर्ट वगैरे. हो, डिसेबल्ड पर्सन साठी वापरू शकतो. ठीक आहे. फीडबॅक म्हणजे थर्ड इयरला जेव्हा आम्ही आलो तेव्हा आमचे एक फर्स्ट टाइम आम्ही प्रोजेक्ट करायला ते पण तुमच्यामुळे करायला भेटला. कंपाऊंड वगैरे होते शिकायला भेटतो. जे मोटर वगैरे यूज केलं, जे बॅटरी वगैरे यूज म्हणजे कसं असतं, ते कसं कनेक्शन करायचं. ICD
विच वी जिथे आपण पिन लावले तिथे आपण पिन नंबर दिले. कॉन्स्टंट हे आपण डेटा टाईप वापरले. इंट पण एक डेटा टाईप वापरले. फ्लोट सेन्सर पिन आपण व्हेरिएबल वापरले जे आपण 3 नंबर पिनला जॉईन केले. इंट हे आपण एक डेटा टाईप वापरले जे वॉटर लेवल व्हेरिएबलला आपण दिलेलं आहे ज्यातून आपल्याला येस किंवा नो आन्सर भेटतं. वॉइड सेटअप आपण यासाठी देतो की ते एकदाच आउटपुट डिटेक्ट करण्यासाठी. जे ICD बिगिन आहे ते आपलं 16/2चं आहे जे 16 कॉलम आणि 2 रोज आहे. आणि पिन कोड आपण फ्लोट सेन्सरच्या 3 नंबरच्या ह्याला इनपुट म्हणून दिलेला आहे. त्याच्यानंतर वाईल लूपमध्ये आपण वॉटर लेवल जे की अगोदर व्हेरिएबल ॲज डिक्लेअर केले ते असाइन केलं आपण डिजिटल ग्रीडला. त्याच्यामध्ये फ्लोट सेन्सर पिन ही कनेक्ट केली इनपुटला. ICD डॉट क्लिअर ही कमांड आपण यूज करतो जे की अगोदर जे आउटपुट डिस्प्ले होतं ते क्लिअर करण्यासाठी. त्याच्यानंतर आपण कंडिशन दिली इफ अँड एल्स. इफमध्ये जर वॉटर लेवल हाय असेल तर प्रिंट होणार वॉटर प्रेझेंट, अदरवाईज नो. आणि डिले आपण 1 सेकंदाचा दिले. ठीक आहे. ॲप्लिकेशन काय कुठे यूज करू शकतो आपण हे? irrigation purpose ला पण आहे. Water is needed for every purposes in water tanks especially. ओके, थँक्यू. हे करत असताना काय शिकायला भेटलं तुम्हाला, किंवा जे माहिती नव्हत्या गोष्टी पण शिकायला भेटल्या? प्रॅक्टिकल नॉलेज भेटलंय या वर्कशॉपमुळे जे की सर्किट कसं बिल्ड करायचं, कसं सोल्डरिंग करायचं, सर्किट बिल्ड करायचं, टोटल प्रोसेस करायची. ओके, थँक्यू. थँक्यू.